पुणे शाखेच्या भिवंडी विभागानं 3 जुलै 2025 रोजी मोठी यशस्वी कारवाई करत अंमली पदार्थांचा मोठा साठा हस्तगत केलाय। गुप्त माहितीच्या आधारे राबवण्यात आलेल्या या धडक कारवाईत गुन्हे शाखा घटक 2 भिवंडीच्या पथकानं 74 किलो 548 ग्रॅम गांजासह 3 आरोपींना अटक केली असून जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची किंमत सुमारे 37,37,400 रुपये इतकी असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून अनवर अन्सारी यांच्या घराजवळ दर्गा रोड मोमीनबाग भिवंडी इथं एका इसमाकडून गांजाची विक्री होणार असल्याचं निदर्शनास आले। सदर माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील व त्यांच्या गुन्हे शोध पथकानं घटनास्थळी सापळा रचून 3ही आरोपींना ताब्यात घेतले। गुन्हे शाखा घटक 2 चे पोलीस निरीक्षक श्री सोनवणे, एपीआय केदार आणि एपीआय माळी आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की फैजल अन्सारी हा भिवंडीमध्ये गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे। त्या अनुषंगाने एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये घटक 2 चे अधिकारी श्री सोनवणे आणि त्यांच्या टीमनं सापळा कारवाई आयोजित केली। त्यामध्ये फैजल अन्सारी आणि त्याच्यासोबत अनवर अन्सारी आणि अब्दुल अन्सारी असे 3 इसमांना ताब्यात घेण्यात आले। त्यामध्ये अनवर अन्सारी याच्या घरामधून आणि ताब्यात घेतलेल्या 2 इतर संशयित इसमांकडून एकूण जवळपास 74 किलोचा गांजा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला, जप्त करण्यात आला। त्याची अंदाजे किंमत 37 लाख रुपये आहे। त्या अनुषंगानं भुईवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरच्या आरोपींना मान्य न्यायालयामध्ये आज हजर करण्यात येणार आहे। फैजल अन्सारी जो आरोपी आहे त्याच्यावर यापूर्वी 2 NDPSच्या कायद्याने गुन्हे दाखल आहेत आणि इतर आरोपींवर देखील काही गुन्हे दाखल आहेत। तर त्या अनुषंगाने पोलीस माहिती घेत आहेत। प्राथमिक चौकशीमध्ये फैजल या आरोपीनं सदरचा गांजा हा ओरिसा राज्यातून आणल्याची प्राथमिक माहिती मिळाली।